चारू, अधिपतीच्या गाण्याच्या शिकवणीमध्ये खंड पडलाय, पण तो तात्पुरता आहे. मला खात्री आहे लवकर त्याची गाण्याची शिकवणी सुरू होते की नाही बघ. आणि तुझं लक्ष असू दे मुलांवर. तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. म्हणजे आता अधिपतीचं गाणं सुरू व्हायला हवं. आणि दुसरं म्हणजे अक्षरानं तिच्या प्रेमाची कबुली अधिपती समोर द्यायला हवी लवकर. एकदा हे झालं ना चारू, की मग दोघांचा संसार मस्त सुरू होईल बघ. तुझी सगळी स्वप्न. ओ सुनबाई, बस करा की आता. त्यांची नड आहे, त्यांना गरज आहे म्हणून ते ऐकून घेतात. तुम्ही काय वाटेल ते बोलायला त्यासनी? हा मॅडम मी शांतपणेच बोलत होते. काय शांतपणे बोलत होती? सरगम मॅडम, तुम्ही आला होय परत गाणं शिकवायला? वा वा, बेस्ट बेस्ट. नाही अधिपती, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुम्हाला गाणं शिकवायला नाही आले. मी चंचलाला गाणं शिकवायला आले. आ? चंचला गाणं तुमच्याकडनं? चंचला हो हो, म्हणजे मॅडमनीच तसं मला सांगितलंय. कारण काय, यांना आवडत नाही ना मी तुम्हाला शिकवलेलं. अहो नाही नाही, असं काय नाही. नाही हो, कदाचित त्यांच्या मते मी वाईट शिकवत असेल. नाही नाही, असं काय नाही. अहो तुम्ही लय भारी शिकवत आहे. खरंच चांगलं शिकवत आहे तुम्ही. मला गाण्यातलं ओ का ठो कळत नव्हतं. तुमच्यामुळे आता बऱ्याच गोष्टी कळायला लागल्यात. ते ताल सूर लय बी लय लय काय काय खरंच. नाही हो, पण अजून खूप काही कळायचं बाकी होतं. मी म्हणायचं ना, गाणं म्हणजे समुद्र आहे. बरोबर. अजून खूप काही शिकवायचं होतं. खरंच खूप वाईट वाटतंय. आय एम सॉरी. अहो नाही नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हो सरगम मॅडम, तुम्ही आता हिला आपल्या चंचलाला तुम्ही शिकवणार आहे ना? तुम्ही शिकवा तिला, तुमचं ठरलंय तसं. आणि कसं तिला शिकवताना माझ्या कानावर बी पडेलच की. त्याच्यातनं जमते तसं मी बी शिकतो. एवढं काय त्याच्यात. मॅडम, चंची तुम्ही जावा, तुमचा कला सुरू करा. जावा जावा. भय मावशी, या की मॅडम. मी पेटी पुसून ठेवले आणि गरम पाण्याचा तांब्या बी ठेवलाय. बरं झालं तुम्ही दोघं बी इथे आलात. ते जे काही झालंय ते तुमच्या दोघांच्या समोर झालंय. हा, मागच्या वेळेला त्या बायकांचा गैरसमज झालता, तेव्हा यांनी सरगमला घराबाहेर हाकलून दिलं होतं का नाही? आणि त्याच्या आधी मी हाकलून दिलं होतं स्वतःचा गैरसमज झाला म्हणून. त्यांचं वागणं पटतंय का तुम्हाला? आणि आता मी बघा कसं बोलल्या त्या. बरं आता काय आम्ही त्या सरगमला अधिपतीनं गाणं शिकवायला बोलवलं नव्हतं, चंचलाला गाणं शिकवायला बोलवलं होतं, तरी मी बोलले. बरोबर आहे काय? हा, आणि कसं आहे, त्या सरगम काय मोठ्या तालेवाराच्या घरच्या नाही. गरज असते माणसाला. हा बरोबर आहे. नड असते. काय आपण जी काही फी देणार त्याच्यावर त्यांची काहीतरी गणितं बांधलेली असतात का नाही? त्यांनी आम्हाला त्यांची नड सांगितली तर आम्ही म्हणलं की या बाई शिकवा चंचलाला. यात आमचं काही चुकलं? हा, एवढ्या मोठ्या शिक्षिका आहेत, त्या शाळेत जाऊन शिकवतात आणि असं काय वागतात? आम्हाला तर त्यांचं काही वागणंच कळणं झालं. नाही नाही, काय आता कसं आहे, बरोबर आहे तुम्ही म्हणला नाही त्या शिक्षिका आहेत. आता
सरगम मॅडम मला शिकवत होत्या आणि मास्तरीन कुणाला शिकवता येईना आणि त्या आहेत शिक्षिका आता लागल्यात सुट्ट्या मग त्यामुळे बहुतेक ना चिडचिड होत असणार त्यांची आणि उन्हाळा बी कसलाय होय 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 हो वय काय हा उन्हाळ्याचं काय घेऊन बसलाय तुम्ही आणि चिडचिड होतीये तर काही पद्धत आहे का वागण्याची नाही ही पद्धत नाही ही बरोबर आणि चिडचिड होतीये तर काहीतरी त्याच्यावर उपाय शोधायचा की ही काही पद्धत आहे का वागायची हे आम्हाला काही असलं पटत नाही सकुनावर विराग काढत सुटायचं वय आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांशी असं काय वाटेल ते बोललेलं आम्हाला काय आवडत नाही आपल्या घराला शोभत नाही होते काय वाटलं असेल हो त्या सरगमला हा त्यांची नड आहे म्हणून काय त्यांनी वाटेल ते ऐकून घ्यायचं काय नाही नाही बरोबर आहे तुमचं मी काम करतो मास्तरीन बाईंच्या वतीनं मी माफी मागतो त्या सरगम मॅडम मग तर झालं नाही 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 तुम्ही माफी मागायची काय बी गरज आहे तुमची चूक आहे काय हा मग तुम्ही कशा पाहिजे माफी मागायची नाही आता लगीन झाले म्हणल्यावर म्हणतात बेटर हाफ आहेत आमच्या मग ते चालते मी मागितली काय त्यांनी मागितली काय अर्धांगीने हा म्हणजे फुल चूक त्यांनी करायची आणि हाफ माफी तुम्ही मागायची वय असं काही चालणार नाही फुल माफी त्यांनीच मागितली पाहिजे नाही तरी पण माझ्याकडून पण एकदा मी भेटतो त्यांना त्यांची शिकवणी झाल्यावर आणि एक माफी मागतो आपली ते काय नाही त्यांनीच सरगमची माफी मागितली पाहिजे नाही नाही आई साहेब आहे बघा त्यांची आता शिकवणी होऊ दे मग आपण बघूया की काय करायचं ते मी बघतो हा? नाही अधिपती तुम्ही माफी मागून थांबणार हे प्रकरण नाही आता त्या सरगम मॅडम रोज येणार आहेत घरात रोज भांड्याला भांडं लागणार रोज उठून आम्हाला घरात ही भांडणं नगत तुम्ही सुनबाईंशी जरा बोला हा समजावा त्यासनी आज जो काही हो तमाशा झाला का नाही घरात किंवा आम्हाला चालणार नाही नाही मी बोलतो त्यांच्या संग नाही पण आज त्यांच्याकडनं असं झालं असेल कसं काय झालं काय माहिती ते आता बहुतेक ना त्यासनी माहिती नव्हतं ना त्या सरगम मॅडम येणार आहेत म्हणून ते अचानक समोर दिसल्यावर बहुतेक ते त्यांच्या पण तोंडून दोन चार गोष्टी गेल्या असतील असं ते झालं असेल पण अपमान करायचं असं म्हणून मास्तरीन बाईंनी केलं नसेल असं पण तरी मी एकदा त्यांच्या संग बोलतोच मी बोलतो त्यांच्या संग हा मी बोलतो त्या चंचलाला गाणं शिकवायचं मध्येच काय सुचलं ठीक आहे सुचलं असेल पण शिकवायला परत सरगम दुसरं कोणी मिळालं नाही आता तुम्हाला एवढं सांगितलं तरी परत तुमच्या डोसक्यात काहीतरी आहेच का हा अहो सांगितलं नव तुम्हासनी त्यांची नड होती त्यांचा फोन आलता म्हणून त्यांना बोलवलं बरं सुनबाईनं त्यांचं बोलणं वागणं खटकतं तुम्हाला पण त्यांचं काही वागणं पटत नसल पण आम्हाला एक सांगा त्यांच्या गाण्यात खोट आहे का हो सांगा की नाही तसं असेल तर आत्ता आम्हाला सांगा आम्ही आत्ता त्यांना घराच्या बाहेर काढतो नका त्यांचं गाण पण तसं नाही ना हा पण आम्ही काय विचार केला की आपल्या विश्वासातले आहेत ओळखीचे आहेत आता परत कुठं गावभर शोधत फिरायची गाण्याची शिक्षिका आणि चंचला पण आपल्या घरचीच आहे की हो म्हणलं होऊन जाऊ दे आणि आता अधिपती गाणं शिकले काय का चंचला शिकली काय तिच्या निमित्तानं का होईना ह्या घरात गाणं आलं तुमचीच इच्छा होती की नाही त्यात आनंद माना की हो आणि आता तुम्हाला मी तेच सांगतो जे आम्ही अधिपतींना सांगितलं नाही सुनबाई तुमचं लय ऐकतायत ना व सांगा त्यासनी मनावर जरा डोसकं थंड ठेवा रोज उठून आम्हाला या घरात तमाशा नग आहे का वाजून निघून आला गप गप होता काय झालं काय तुम्ही हो म्हटलात का सरगम मॅडम कडून गाणं शिकायला नाही मग कशा काय आल्या त्या परत अहो मला शिकवायला आलेल्याच नाही त्या चंचलाला शिकवायला आल्यात हो. मला शिकवायला नाही आणि मी त्यासनी काय म्हणलं चंचलाला शिकवता शिकवता माझ्या कानावर जे काय पडेल
ते आपलं मी गुणगुणतो, जमल तसं आपलं जमल तसं शिकतो जरा, नाही तर राहू दे. त्यांच्या पुढे बसून मी काय प्रत्यक्ष शिकणार नाही आहे. पण गरजच काय होती त्या चंचलाला गाणं शिकायला घ्यायची, आणि ते पण सरगम मॅडम कडून. त्या ना निमित्त काढून आल्यात परत या घरात. नाही, कसं झालंय आता, आईसाहेब काय म्हणल्या, त्या चंचलाला गाणं शिकवायला, चंचलाला गाणं शिकायचं आहे, तिची हाय इच्छा. आता आता तिला नाही म्हणलं तर ते कसं तिच्यावर अन्याय झाल्यासारखं होईल की नाही चंचलावर? तुम्ही सांगा मला. नाही, अन्याय माझं तिच्याविषयी काहीच म्हणणं नाहीये. मग तिनं शिकू देत ना गाणं, हा, पण त्या सरगम मॅडम कडूनच का? आता का आल्या तर मग त्यांच्याकडनं का नाही हे तर सांगा. का नाही बरं, काय प्रॉब्लेम आहे? आईसाहेबांच्या ओळखीच्या आहेत त्या, मला शिकवतच होत्या आधी त्या. आता माझं शिकणं बंद झालं तर त्याच्याऐवजी चंचलाला शिकवतात, एवढं सिंपल आहे. मी त्या सरगम मॅडमकडे आता शिकत नाही का नाही, झालं, संपला विषय. नाही, त्या चंचलाला शिकू देत त्यांच्याकडून गाणं. आणि तुमचं गाणं जरी बंद झालेलं असलं तरी मी तुम्हाला सांगितलंय ना अधिपती, तुमच्यासाठी ऑनलाईन क्लास मी सुरू करून देणार. हा, ते तुम्ही म्हणला होता, हा पण आता राहून दे. राहू दे कसं? मुळीच नाही, तुम्ही गाणं शिकायचं. अहो, आता कामाचा एवढा व्याप आहे, आम्हाला वेळ आहे काय सांगा बरं? त्या चंचीला शिकवता शिकवता आमच्या कानावर जेवढं पडेल तेवढं आम्ही गुणगुणतो की बारीक बारीक. नाही नाही नाही, मला चालणारच नाहीये. तुम्ही गाणं शिकायचं, माझं ठरलंय. तुम्ही गाणं शिकणार, पण सरगम मॅडम कडून नाही. माझं ठरलंय, ह्यांचं ठरलंय, वारं फिरलंय. माझं तरी नाही. तुम्हाला काय वाटलं आम्हाला काय कळत नाही तुमचं काय ठरलंय आणि काय चाललंय ते? हा, तुम्ही ते काय म्हणतात ते, कुठे गेले इंग्लिश? पजेशिव झालाय, पजेशिव. शिव हे पजेशिव वाईट. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काही दिसत नाही का, कळत नाही? हा, एवढं अडगावे आम्ही. अहो, एवढं आजच्या करण्यापेक्षा बोलून टाका की एकदा. काय ते मॅजिक वर्ड्स बोलून टाका की एकदाच. आमची बी कान आतुरल्या तो. काय राव, आम्ही म्हणलो होतो तुम्हासनी तंगवणार, आम्ही तुम्हासनी तंगवता आम्हीच तंगायला लागले. डोंक्या बोल. हा, आलोच, निघायला लागलोय. आलो. चला पटा हात चालवा. वा, गप्पा आणत बसले आपले. चला लवकर. हो काकू, काय करताय तुम्ही? जरा इकडे या. समध्या जणी आलेला दिसत नाहीयेत. येत हे कुठं आहे? काय नाव तिचं? नीलम दिसना झाली ती. येतील त्या. येत आहे ना? हो, वडाकडे काय बघताय माझ्या? चला कामा करा पटापटा, चला निघा. काम सोडून गेली का काय? काम सोडून गेली म्हणजे सुटल का काय असं वाटलं ते? अरे, काम सोडून गेली तर जास्त महागात पडल हिला. माझ्या समोरून जातेस आणि माझ्याशीच बोलत नाही वय. कवा तर ना वाट पाहतोय तुझी मी. तुला माहित आहे ना, तुला बघितल्याशिवाय माझा दिवसच चांगला जात नाही. ते मी तुला सांगितलं होतं, त्याचा विचार केलास ना तू? हो गा, आपलं भाव खायला लागलीस. पटकन उत्तर द्या. जास्त लेट झालेला आपल्याला चालत नाही, म्हणजे कामावर आणि आयुष्यातही. उत्तर लवकर द्या. आय लवकर चला. लवकर. इनकार में इकरार है. मला वाटलं नव्हतं मी या घरी परत येईन. खरं तर माझी इच्छाही नव्हती, कारण एवढा अपमान झाला होता ना माझा. पण
भुवनेश्वरी मॅडमनी कमालच केली हा. अगं तुला नाही का आमच्या मावशीची कमाल अजून माहीतच नाही. म्हणजे तिनं अशा काय काय गोष्टी केल्यात ना, त्या जर तू ऐकल्यास ना तर तुला तिच्या बुद्धीची खरी कमाल कळेल. म्हणजे आत्ताच घे की, अक्षदानं काय केलं, तुझा अपमान केला आणि तुला घरातनं हाकलून दिलं, बरोबर? त्यावर मावशीनं काय केलं, तुला हिथं मला गाणं शिकवायला बोलवलं. हा म्हणजे आता तू काय अधिपतीसनी गाणं शिकवाय येत नाही, त्यामुळे तुला हिथं यायला काही त्रास बी नाही. आणि तू अक्षदाच्या डोळ्यात रोज खूप पदबी राहणार. हा आहे का नाही आमच्या मावशीचं डोसकं? खरंच कमाल हे आहे. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले. ओ काय करायलाय? अहो आम्ही तुमचंच कौतुक करत होतो. मॅडम खरंच तुमच्या बुद्धीला सलाम आहे. म्हणजे मी अशी कल्पनाही केली नव्हती की तुम्ही असं काहीतरी विचार करू शकाल. अगं आपली कल्पना जिथं संपते का नाही तिथं मावशीचं डोकं सुरू होतंय. आणि ती काही नुसती कल्पना नसती करत, ती प्रत्यक्षात आणून मोकळी बी होती. आणि मग आपण आश्चर्याच्या तोंडात बोट घालून बसायचं. मग काय आमच्यासाठी काय हार तुरे आणले नाहीत का? हा नारळ आणा आमच्यासाठी, आमचा सत्कार करा. आमचा कौतुक सोहळा चाललाय ना व. आज झाला कौतुक सोहळा. त्यापेक्षा तुमच्या कामाकडे लक्ष द्या, नाहीतर आम्ही भरायचं आणि तुम्ही घालवायचं. असं नका व्हायला. तुम्हाला आता इथपर्यंत आणलंय, त्याचा काहीतरी फायदा होऊ द्या. काय सरगम मॅडम आणि चंचे, तुला जे सांगितलंय ते आणि तेवढंच करायचं. इकडं तिकडं चौकशा करत बसायचं नाही. चल निघ आता. वय मावशी मी माझं काम करणारच. पण आज लय मजा आली बघ. म्हणजे आज तर तू सिक्सच मारायलीस, ती बी स्टेडियमचा एकदम बाहेर. म्हणजे या स्वर्गम मॅडमला बघून अक्षदाचा जो काही चेहरा झालता ना, मला तर फोटोच काढून ठेवावं वाटला. चंचे निघ. बरं वाटलं का नाही परत येऊन? हो बरं वाटलं. मग आता आम्हाला पण बरं वाटू द्या की तुम्हाला परत आणलंय ह्याचं. ही तुम्हाला आणखीन एक संधी मिळाल्या. चंचीचा कलास हे फक्त एक निमित्त आहे. या कलासामध्ये अधिपती सामील व्हायला पाहिजेत. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हो मी नक्की प्रयत्न करेन आणि यावेळी यशस्वी पण होईल. मॅडम तुम्ही नका काळजी करू. नाही काळजी आम्ही नाही करणार हो, काळजी तुम्ही करायची. आणि एक, हा मॅडम, ही तुमची शेवटची संधी आहे. यांना कळत कसं नाहीये? खरंच इतके माठ असतात ना पुरुष. त्या मोहितेताई म्हटल्या तसं केवढ्या हिंट्स देते मी, पण एकही हिंट यांना कळत नाहीये. आणि मलाही नीट सांगता येत नाहीये. कसं होणार आहे? अहो हो नको. अधिपती हे बघा, आपलं लग्न झालंय की नाही, आणि मी बायको आहे तुमची, लग्नाची बायको. म्हणजे बघा ना, माझा हक्क आहे ना तुमच्यावर. अहो हसताय काय? खरंच आहे. आणि तुमचाही माझ्यावर हक्क आहे, हो की नाही? मग तुम्हाला काही कळतच नाही स्वतःहून. सगळं सांगायला लागतं का तुम्हाला?
कुणा सगळं बोलायला मी मी तुम्हीच मी हो मी फोनवर बोलत होते. हा तिथं आहे तो तिकडे एवढ्या लांबनं माणसं स्पीकरवर बी टाकून बोलत नाहीत. स्पीकर आहे का भोंगा? बरोबर. मी काय म्हटले की मी फोनवर बोलत होते असं म्हटलं का मी? मला तसं काय बोलते काय माहिती. अहो, मी फोनवर बोलत नव्हते. मी बोलणार होते फोनवर. आईला फोन करणार होते मी असं म्हणायचं होतं मला. तर मी म्हटले की बोलत होते असं. पण म्हणजे मी खरं तर बोलणार आहे आता. हा कळलं. म्हणजे नाही कळलं पण कळलं. पाकिट माझं विसरलो होतो म्हणताना मी आलतो. पाकिट विसर. तुम्ही घ्या बोलून घ्या हो, फोनवर. लगेच. हा. अक्षरा काय चाललंय तुझं? काय मिळण्यासारखं वागतेस? ओके ना सगळं? हो ओके ओके सगळं